राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, प्रत्येकाला वाटत आहे का आपण पण एखादा यूट्यूब चॅनल चालू करावा, पण एडिटिंग जमत नाही. एडिटिंग कशी करायची आणि ती कोणत्या ॲप्समध्ये करायची? तर मित्रांनो, एडिटिंग सोपी आहे. तर ती आहे ना VN ॲप्समध्ये करा. म्हणजे दुसऱ्या ॲप्समध्ये तुम्ही करू शकतात, पण मी सध्या VN ॲप्समध्ये करतो आहे, मला तो सोपा वाटतो म्हणून. तर ती एडिटिंग कशी करायची ना मित्रांनो, ते आपल्याला आता लाईव्ह आपल्या स्क्रीनवरती दिसणार आहे. चला मित्रांनो, आज व्हिडिओची एडिटिंग कशी करायची ते शिकू आपण. तर चला मित्रांनो, आता आपण थेट गेलो आहे मोबाईलच्या स्क्रीनवर. आता मोबाईलच्या स्क्रीनवरती गेल्यानंतर आपल्याला VN ॲप्स कुठे आहे तो शोधायची आहे. पण VN ॲप्स आहे ना मित्रांनो, तुमच्याकडे जर नसेल तर मग तुम्ही नवीन घेऊ शकतात प्ले स्टोअरवरून. तर चला आता आपण स्क्रीनवरती हा VN ॲप्स आहे ना तो शोधणार आहे. मी तुम्हाला आज आहे ना एकदम सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे व्हिडिओ एडिटिंग कशी करायची. तर चला आता आपण स्क्रीनवरती गेलो आहे का नाही. तर आपल्याला या स्क्रीनवर इकडून खालून हा VN ॲप दिसतो आहे पहा, VN म्हणून ॲप्स आहे. तर ह्या VN ॲप्सवर तुम्ही क्लिक करा. आता VN ॲप्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो मग असं हे पहा, असं म्हणजे अधिकचं चिन्ह येतं आहे. त्या अधिक चिन्हावरती तुम्ही क्लिक करा. अधिक चिन्हावरती क्लिक केला का तुम्हाला असं वर एक नंबरला कात्रीचं चिन्ह येईल पहा, कैची. तर त्या कात्रीवरती तुम्ही क्लिक करा आणि खाली शेव नाव येईल. तर असं शेव करा. शेव केल्यानंतर आहे ना मित्रांनो, तर मग तुम्हाला आता शेव केल्यानंतर तुम्हाला जो एखादा आता हे व्हिडिओ असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील. तुम्ही जे व्हिडिओ असं शूट केलं ते, तर मग ते व्हिडिओ त्याच्यापैकी एक आपण थोडासा मोठा व्हिडिओ घेणार आहे ते. तर चला आता आपण एक व्हिडिओ शोधू त्याच्यामधला तुम्ही शूट केलेल्या व्हिडिओपैकी. तर एक व्हिडिओ आपण शोधतो मित्रांनो. तर त्यासाठी आता आपण एक व्हिडिओ इथं शोधला आहे. तर आता हा जो व्हिडिओ शोधला ना मित्रांनो आपण, तर हा व्हिडिओ आपण घेणार आहे ते. तर पहा मित्रांनो, आता मी याच्यातला सहज असा एक व्हिडिओ घेतला. तर मग तो व्हिडिओ आहे ना, तुम्हाला कोणता व्हिडिओ घेऊ शकतात बरं का तुम्ही, म्हणजे हाच घेतला पाहिजे तोच घेतला पाहिजे असा काही नाही राहत मित्रांनो. तर आता याच्यातला आपण हे 3 व्हिडिओ पहा इथं दिसतं ती 3 व्हिडिओपैकी आपण याच्यातला एक घेतला, हे एक घेतला आणि हा एक घेतला. पाहिजे तर तुम्ही अजून पण घेऊ शकतात. तर आता हे व्हिडिओ घेतल्यानंतर मग तुम्हाला इथं नेक्स्ट असं येईल, नेक्स्ट दाबायला. मग त्या नेक्स्टवरती तुम्ही क्लिक करा. हे बा, ह्या नेक्स्टवरती क्लिक केला का तुम्ही, मग आता तुमचे व्हिडिओ जेवढं आहेत ना, हे बा तेवढं व्हिडिओ असं येतील. हे बा अशा पद्धतीनं तेवढं पण व्हिडिओ तुम्हाला येतील. हे बा, पण आता मी काय करणार आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा आवाज हा कमी करणार आहे. कारण आपल्याला तो आवाज मी रिमूव्ह करणार आहे. कारण आपल्या रेकॉर्डिंगमधून तो आवाज येऊ नये म्हणून तो मी रिमूव्ह केला आहे. पहा, आता तो आवाज मी रिमूव्ह केला आहे का नाही. तर मग हे बा, आता हे व्हिडिओ असं आल्यानंतर मग तुम्ही याची एडिटिंग कशी करणार. तर समजा आता एखादा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आहे, तुम्हाला समजा हा व्हिडिओ घ्यायचा आहे एवढा. तर मग याच्यातला काही भाग तुमचा व्यर्थ राहतो का नाही. मग असं इकडं सरकावून घ्यायचा आणि तुम्हाला जो भाग चांगला वाटला, इकला वाटला किंवा इकला, तर मग समजा हा वाटला असेल तुम्हाला चांगला भाग या साईडचा, तर मग तुम्ही ह्या भागावर असं कैची राहते पाहिजे ह्या कात्रीवर असं क्लिक करा आणि हा क्लिक केल्यानंतर तुमचा हा भाग राहील, हा भाग नाही राहणार. पहा अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो तुम्हाला. तर त्या भागाला तुम्ही असं डिलीट मारू शकता तुमच्याकडून. पहा, त्या भागाला तुम्ही डिलीट मारला आणि पुन्हा समजा आता हा भाग आहे, पुन्हा पुढचा भाग घ्यायचा तुम्हाला, तर हा भाग आहे. तर ह्या भागात किंवा आता मी अजून एकदा समजावून सांगतो मित्रांनो, किंवा आता समजा तुम्ही हा भाग आहे याच्यातला तुम्हाला या साईडचा तुम्ही घेतला नव्हता आणि तुम्हाला जर ह्या साईडचा घ्यायचा नसेल ना, तर मधोमध पहा असं ही रेष दिसते का नाही. तर मग त्या रेषेवर पुन्हा तुम्ही असं क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला जो भाग याच्यातला कट करायचा, समजा ह्या साईडचा कट करायचे, डाव्या साईडचा वगैरे, तर मग डावा उजवा म्हणला का मग ती रेस अशी इकडं पुढं घ्यायची आणि हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा भाग कट करायचा का नाही. आता ह्या भागावर गेल्यानंतर आणि
याच्यावर डिलीट मारायचा. झालं तुमचा हे भाग राहिला पहा अशा पद्धतीनं. आणि मग असा तुमचा व्हिडिओ तयार होईल. म्हणजे पूर्ण व्हिडिओ म्हणजे जशा पद्धतीनं मी सुरुवातीला सांगितलं ना तुम्हाला असं कट करायचं तसं कट करायचं, हे प्रत्येक सेम असंच राहत आहे. मग त्यानंतर तुम्हाला आता समजा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ किती मिनिटाचा झाला आहे. आता समजा हा व्हिडिओ किरकोळ म्हणजे नॉर्मल 23 सेकंदाचा झाला आहे. का तर मित्रांनो तो व्हिडिओ का 23 सेकंदाचा आपण केला आहे, तर मी फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो आहे. अशा पद्धतीनं हे बघा प्रत्येक व्हिडिओ असा आलेत का नाही तुम्हाला, ते व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओचे असे भाग येतील आणि हे भाग आपल्याला पुन्हा एकत्र जोडायचे येते. मग त्यासाठी आता हे सेव्ह इथं पहा, इथं चिन्ह आहे पहा, असं बाणाचं चिन्ह आहे बाण वर, त्या बाणावर क्लिक करा तुम्ही आणि पुन्हा एक्सपर्ट नाव आहे पहा, इथं क्लिक करा. तर आता तुमचा व्हिडिओ म्हणजे असा सेव्ह व्हायला सुरुवात झाली. हा तुमचा व्हिडिओ ना आता गॅलरीमध्ये येईल. तो कशा पद्धतीनं तो पण आपल्याला दिसेल पहा मित्रांनो. तर आता हा गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला म्हणजे थोडा छोटा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं लवकर होतो आहे. म्हणजे छोटा व्हिडिओ सॉरी मित्रांनो, तो लवकर सेव्ह होतो आहे. मोठा व्हिडिओ जास्त टाईम लागतो आहे ना. तर चला असा हे बघा तुमचा व्हिडिओ इथं असा आला का नाही, मग इथं डन करा. डन केल्यानंतर हा बघा तुमचा व्हिडिओ आता इथं सेव्ह झाला, गॅलरीमध्ये सेव्ह झाला. तर तो कुठं गॅलरीमध्ये सेव्ह झाला ना तो पण मी आपल्याला दाखवतो पहा मित्रांनो. तर आता तुम्ही हे इथं कट करा. त्यानंतर आता समजा पुढं गॅलरीमध्ये पहा, वरती गॅलरी आहे. ह्या गॅलरीमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर हा तुमचा हा व्हिडिओ इथं आला बा, हा व्हिडिओ तुमचा इथं आला आणि हा व्हिडिओ तुमचा तिथं क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये तो लगेच चालू होईल तुमचा व्हिडिओ. अशा पद्धतीनं मित्रांनो हे पहा. आणि अशा पद्धतीनं ही व्हिडिओ एडिटिंग करायची. जितका मोठा व्हिडिओ असेल ना असंच भाग जोडायचं आणि कैचीचं चिन्ह आहे तिथं तुम्ही बरोबर असं हे करू शकतात. तर मित्रांनो आता तुम्हाला ही माहिती समजली असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीनं एकदम सोप्या भाषेत मी आपल्याला समजावून सांगितलं. कारण मी आपला माणूस आहे, आपल्याला पूर्ण म्हणजे जे समजेल ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तरी आपल्याला नसेल समजलं तर पुन्हा आपण एखादा व्हिडिओ असाच बनवू. पण आपली कॅटेगरी काय मित्रांनो, आपण फक्त ब्लॉगचा व्हिडिओ बनतो आहे. आता हा झाला टेक्निकलचा व्हिडिओ. पण मग तरी आपल्या बऱ्याच मित्रांनी मला कमेंट केली होती का तुम्ही असा आम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा हे सांगा. तर काही मित्र जवळ आल्यानंतर मी त्यांनी तोंडी सांगितलं होता, म्हणजे असा समोर येऊन. पण मग काही मित्र बरंच लांब राहतात त्याच्यामुळं मग असा समोर सांगता येत नाही, म्हणून हा व्हिडिओ मी बनवला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला का नाही, कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही ना असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि कमेंटमध्ये आम्हाला व्हिडिओ कसं टाकायचं ते पण सांगत चला. तर या व्हिडिओमध्ये आपण ना इथंच थांबणार आहे. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.